च्या जवळपास मी जो असलेला मंदिर आहे त्या मंदिरातून मी आज सर्व शेतकरी जो आमचा विदर्भाचा जो आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे त्याच्या मी वेदना मी आज जनतेला सांगून राहिलो। पहा ही जमीन बघा, या जमीनचा जो सोयाबीनचा माल आहे तो ते ढीग बघा, पूर्ण काळी झालेली ते सोयाबीनचं जो पीक आहे पूर्ण ओला झालेला जो पीक आहे त्या पिकाबद्दल मला बोलायचं आहे। तो आज पीक असा आहे का त्याला 3000 रुपयाचा जवळपासचा रेट येऊन राहिला, त्याला 3000चा जवळपासचा रेट येऊन राहिला। आणि आता काय करणार शेतकरी, तो त्याची तो संसार कसं तो आता ह्या वर्षभराचा संसार तो कसा चालवल याची खास चिंता त्याला लागली आहे। जर त्याला त्या संसाराला सामर्थ्य नाही आला, त्याला काही झालं मानसिक, त्याला काही असं म्हणजे ब्रेन काही त्याला टेन्शन आला तो काय करणार, असा शेतकरी आता आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। कारण आमची महाराष्ट्र सरकार पूर्ण शेतकऱ्याचा मालाला रेट देत नाही। ह्या कापसाला आता 5000चा जवळपास रेट आहे, त्यानं का भागणार आहे। मी आता शेतकरी लोकांना सांगायचं आहे मला का आता जो मागील हा आंदोलन झाला, बच्चू कडूचा एक आंदोलन झाला का शेतकऱ्याच्या मालाला रेट मिळाला नाही पाहिजे, म्हणजे मिळाला पाहिजे, आणि ते इथली योजना आल्या पाहिजे। हा मुद्दा सोडून त्या लोकांनी फक्त शेतकरीचा कर्ज माफ झाला पाहिजे। पण विचार करा, त्यांनी विदर्भाच्या जे 10000 लोक शेतकरी मेले आहे, मरण पावले, आत्महत्याग्रस्त झाले आहे, त्यांचा मुद्दा सोडून त्यांनी महाराष्ट्राचा पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीची त्यांनी घोषणा करायला लावली सरकारला। पण याच्यामध्ये फायदा कोणाचा झाला? आज विदर्भाचा कास्तकारावर फक्त 1 लाख 1.5 लाखचा त्यांच्यावर कर्ज आहे। त्यांची खरी दवाई कोणती आहे त्याला समजलंच नाही। खरी दवाई आमच्या विदर्भाच्या कास्तकाराची आहे, विदर्भ राज्य झाला तर। जर विदर्भ राज्य झाला तर इथल्या शेतकऱ्यांना संपूर्ण योजना मिळणार, संपूर्ण योजना जे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या कास्तकाराला जे योजना मिळतात ते योजना इथं पूर्ण विदर्भाच्या कास्तकाराला मिळणार। इथल्या उपाययोजना मिळणार, इथं पाण्याचा डॅम होणार, इथं वीज त्यांना फ्री मिळणार, त्यांच्या मालाला संपूर्ण रेट मिळणार। आज तुरीचा भाव काय आहे, आज 3000 4 5000चा जवळपासचा तो रेट आहे, तो बी ते वाढून देईन विदर्भ सरकार। कापसाचा रेट 8-10 हजारचा वर्त करून नेईल, म्हणजे इथं सरकारचा अभाव आहे। आज महाराष्ट्र सरकार पूर्ण उसाला, दुधाला, त्या कांद्याला भावासाठी लोक एकत्रित होतात। शेतकरी लोकांना खूप वाढीव भाव मागतात सरकारकडून, देतं सरकार, कारण का त्यांचे नेते चांगले म्हणजे बिलकुल मास लीडर आहे त्यांचे। ना आमचे विदर्भाचे लीडर पूर्ण झाले फेकले आहे, आमचे 62 आमदार झाले पागाल, काहीच नाही ह्या आमदारामध्ये काही आहेच नाही, दम नाही। आता तुम्हाला विदर्भाच्या लोकांना आता दमदार लोक निवडून द्यावं लागत। हे 62 आमदार काही कामाचे नाही, संपूर्ण ते पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांचा फायदा करायला ते हातभार लावतात त्या सरकारला आणि त्या नेत्या लोकांना। शरद पवारला हातभार लावतात, आमचा शरद पवार जिंदाबाद वाचवणार, तो त्या लोकांना वाचवते, तो पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वाचवते, तो खानदेशच्या शेतकऱ्याला वाचवते, तो कोकणच्या शेतकऱ्याला वाचवते ना, मराठवाड्याच्या शेतकऱ्याला वाचवते। पण आमच्या विदर्भाच्या कास्तकाराला बिलकुल वाचवत नाही, 100% नाही वाचवते लोक। अशा नेत्याला सोडून द्या। आज आपला विदर्भ राज्य झाला तर इथं हा सुखी संपन्न कास्तकार होईल। माझा चॅलेंज आहे का इथला कास्तकार आता संपूर्ण जगामध्ये सगळं भारतामध्ये 1 नंबरचा पैसेवाला बनू शकते। ज्याप्रमाणे तेलंगणामध्ये बनला आहे तिथला कास्तकार, पंजाबचा, हरियाणाचा, आपला छत्तीसगडचा कास्तकार 1 नंबरचा पैसेवाला बनला आहे, आणि आमचा विदर्भाचा बिलकुल गरीब झाला आहे। याला कारणीभूत आमचे 62 आमदार आहे, ह्याचे हल्लीचे आमदार आहे, मागचे आमदार आहे, सर्व आमदार आमचे दोषी आहे। ह्या विदर्भाच्या कास्तकाराला मारण्यामध्ये हात त्यांचा आहे। आत्महत्या होणार आहे, बिलकुल होणार नाही। म्हणून यावेळी आता मी राजुऱ्याच्या भूमीवरून मी नगराध्यक्षासाठी उभा राहणार आहोत। इथल्या प्रत्येक कास्तकार लोकांनी, या तालुक्याच्या राजुरा तालुक्याच्या पूर्ण कास्तकारांनी, जिवतीच्या कास्तकारांनी, कोरपऱ्याच्या कास्तकारांनी, गोंडपिंपरीच्या कास्तकारांनी, चंद्रपूर बल्लारशाच्या कास्तकारांनी माझाच प्रचार करायला पाहिजे। आता तुम्ही लोकांनी माझाच प्रचार करायला पाहिजे का या माणसाला निवडून द्या, या माणसाला अध्यक्ष बनवा राजुराचा, तर तो येईल विदर्भ राज्य करेन। इथल्या लोकांचा जो स्वप्न आहे, जो अमीरपणाचा जो स्वप्न आहे, तो मी त्यांना पूर्ण करण्यासाठी मी त्यांना भाग पाडणार आहोत। आमचा कास्तकार वाचवणार आहोत। मी कशी आत्महत्या होती मी बघतो, मी आता होणार नाही। म्हणून राजुराच्या लोकांना मी विनंती करतो का येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला निवडून द्या। जय विदर्भ, जय विदर्भ।